आपला आजचा हा स्वातंत्र्य दिन आहे तो 80वा आहे. सर्वांना प्रथम मी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. मी आता जस्ट झेंडा वंदनाच्या कार्यक्रमाला चाललेलो आता विद्याप्रतिष्ठानमध्ये. तर पोहोचतोय मी तिथे, तुम्हाला दाखवतो पोहोचल्यानंतर झेंडा वंदनाचा कार्यक्रम. मी जस्ट आता पोहोचलेलो आहे विद्याप्रतिष्ठानच्या कॅम्पसमध्ये. इथं झेंडा वंदनाचा कार्यक्रम झालेला आहे. आता मी जरा थोडं लेट उशिरा पोहोचलो ना. हा आहे तो विद्याप्रतिष्ठानचा परिसर आहे. खाली झेंडा वंदनाचा कार्यक्रम चालू आहे, बघू शकता तुम्ही. आता आपण आता विद्याप्रतिष्ठानमध्ये आजीदादांच्या स्मृतीस्थळावरती पोहोचतोय. आता म्हणजे इथं आले की आम्हाला असं करमून जातं ह्या विद्याप्रतिष्ठानच्या कॅम्पसमध्ये आले. जस्ट आता पोहोचतोय मी. आज 80वा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम इथे पार पडलेला आहे. मी तुम्हाला दाखवतोय. परेड वगैरे झाली इथे. जे आपले विद्यार्थी असतात त्यांनी परेड असते ना, त्या परेडचा कार्यक्रम झालेला आहे इथे आत्ता. आणि विद्याप्रतिष्ठानच्या जिथे आजीदादांचं स्मृतीस्थळ आहे, आजीदादांच्या स्मृतीस्थळावरती आपण आता दर्शनासाठी पोहोचतोय. इथे भरपूर अशा व्यक्ती दर्शनासाठी आलेल्या आहेत. आता इथे मी पोहोचलोय आता जस्ट. हे पहा, लहान चिमुकली मुलं वगैरे आहेत तिथे आजीदादांच्या स्मृतीस्थळावरती. हा परिसर आहे तो विद्याप्रतिष्ठानचा ग्राउंडचा परिसर आहे. इथे छोटीशी मुलगी आलेली आहे. 15 ऑगस्ट दिनानिमित्त 80वा आपला 15 ऑगस्ट दिन आहे. दीदी झेंडा दाखव तुझा एकदा. असा झेंडा दाखव तुझा, असा 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 कर. बघा छोटीशी मुलगी आहे पण किती आनंद आहे याच्यामध्ये. हा जो परिसर आहे, हा परिसर विद्याप्रतिष्ठानचा. तिथं कार्यक्रम संपन्न झालेला आहे विद्याप्रतिष्ठानचा काही वेळापूर्वी. आत्ता जस्ट तिथे विद्यार्थी वगैरे आहेत. आता हा परिसर आहे विद्याप्रतिष्ठानचा. 26 जानेवारीचा कार्यक्रम, इथं 26 जानेवारीचा कार्यक्रम होतो. ह्यावेळेस 15 ऑगस्टचा कार्यक्रम त्यांनी बाहेर घेतलेला आहे, साईडला आहे. हा परिसर तो दिसतो आहे, तो झेंडा फडकतो आहे आपला 15 ऑगस्टचा. आणि इथे आहे आजीदादांचं स्मृतीस्थळ. हे आमचे आहे आजीदादांचं प्रेम. इथले म्हणजे सर्व जनता जी बारामतीची आहे, ते सर्व जनता इथे बारामतीमध्ये रोज असा इथे गर्दी असते. रोज विद्यार्थी वगैरे येत असतात इथे, बघू शकता तुम्ही. म्हणजे आजीदादांवर एवढं प्रेम होतं, खूप म्हणजे सांगता येत ना, शब्दच नाहीत, एवढं प्रेम होतं आजीदादांवरती. मी आता जस्ट पोहोचलो आजीदादांच्या स्मृतीस्थळावरती. मी दर्शन घेतोय आता. काही माझ्या मागे विद्यार्थी वगैरे आहेत. आता जस्ट मी दर्शन घेतलं, दर्शन झालं. आता आपण पोहोचतोय. कदाचित आता कार्यक्रमानिमित्त इथे पवारसाहेब आलेले असतील. आपण पवारसाहेबांना भेटायला जाऊ आता. जस्ट इथे विद्याप्रतिष्ठानच्या ग्राउंडवरती आपल्याला दिसतंय. इथं समोर मी दाखवतोय तुम्हाला, ते आहे पवारसाहेबांची गाडी. तिथं आमचे सहकारी मित्र आहेत सचिन पवार म्हणून, पण आता मी त्यांना भेटायला जात नाही. साहेब भेटले तर तिथे साहेबांकडेच जातो डायरेक्ट. किती विद्यार्थी संख्या आलेली पहा. खूप छान असा वातावरण मध्ये 80वा स्वातंत्र्य दिवस आपला इथे साजरा करण्यात आलेला. मित्रांनो, मला ज्यावेळेस मी इथं आलो त्यावेळेस मला तो खूप असा आनंद वाटला. मी खूप दिवसातनं आलोय ना इथे ग्राउंडवरती. म्हणजे माझं शिक्षण तसं TC कॉलेजवर झालं, तर आज सुट्टी होती मला ऑफिसला. म्हटलं जातो आता सहज. हे पहा,
हे विद्यार्थी मित्र वगैरे परेडसाठी आलेले ते परेड निमित्त दाखवतो मी तुम्हाला आत्ता. हा पा लहान मुलांचा परेडचा कार्यक्रम कसा आहे. पलीकडे साईडला मला वाटते हा योगेंद्र दादा इथे भेटलेले आहेत. इथे काही परेडची मुलं आहेत, NCC कॅम्पची मुलं आहेत. इथे कॅम्प झालेला आहे आता एवढं काही वेळापूर्वीच. आपण योगेंद्र दादा पवार यांना भेटण्यासाठी जातो. इथे पवार घराण्यातले आपल्याला भेटता येत योगेंद्र दादा पवार. तर त्यांच्याबरोबर आपण 2 मिनटं बोलू. विद्यार्थी आता दादांबरोबर फोटो काढतायत इथे. दादा शरीर कारखान्याचे फाउंडर आहे ते कापसी बीबीचे. लहान मुलं वगैरे छोटासा फॅन आहे दादांचा इथे भेटलेला आहे दादांना आता जस्ट. प्रेमळ असे दादा आपल्याला इथे भेटले. आपण दादांबर आपण हे फोटो काढा आता जस्ट. इथे काही विद्याप्रतिष्ठानचे NCC परेडचे विद्यार्थी आहेत. आपण तुम्हाला दाखवू शकतो आता. हा जो मुलगा आहे विद्याप्रतिष्ठान MMS स्कूलचा हा NCC GDचा आहे. परेड खूप छान करतो. हा माझा छोटासा फॅन आलेला आहे मला भेटायला. हा छोटा फॅन होता. एक दाखवतो मी तुम्हाला आता. इथे विद्याप्रतिष्ठान संस्थेने खूप छान असं केलेलं आहे. इथे झेंडा फडकण्यात आलेला आहे. इथे झेंडा फडकण्यात आलेले आहे. इथे विद्याप्रतिष्ठान 12मध्ये 80वा स्वातंत्र्य दिन चिरा हो असा लोगो त्यांनी लावलेला आहे. खूप छान असं परेड झाली. इथे काही रिटायर्स मेजर वगैरे आहेत आपल्याला समोर फोटो काढताना दिसत आहेत. रिटायर मेजर आहेत. आपला ब्लॉग असंच मित्रांनो कंटिन्यू करा. ब्लॉगमध्ये मी तुम्हाला इथून पुढे चांगल्या व्हिडिओ दाखवणार आहे मित्रांनो. असं हा विद्याप्रतिष्ठानचा झेंडा फडकवण्यात आलेला आहे मित्रांनो. आज 80वा स्वातंत्र्य दिवस आहे. 15 ऑगस्ट 1947. असं खूप असं आनंदाचं वातावरण आहे विद्याप्रतिष्ठानच्या ग्राउंडवर. मी तुम्हाला दाखवलं आता. योगेंद्र दादा आता जस्ट विद्याप्रतिष्ठानच्या संस्थेत मेन हॉलला पोचतील आत्ता. ते काही विद्यार्थ्यांबरोबर फोटोशूट करत होते. आणखीन काही विद्यार्थी दादांना इथे भेटलेले आपल्याला दिसतील. ज्येष्ठ दादा पोचले आता विद्याप्रतिष्ठानच्या मेन हॉलमध्ये. इथे लहान मुलगा परेड करतोय. मित्रांनो माझा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. 15 ऑगस्ट तुम्हाला सर्वांना मी आणखीन एकदा शुभेच्छा देतो.